सकाळ धरून आंघोळच नाही केली मी. आता गोठ्यात जायचं खाली आपल्याला वासरांना धुवायला. उद्या नाही आपल्याला गाठात तिकडे जरेवाडीला. उद्या आम्हाला पळवायला नाही ना, तर सकाळी मी काढबास टाकणार आहे. पण संध्याकाळी आणि उद्या सकाळी मका लागन. मका कापायला आलो आहे आम्ही. जेवढ नेता येईल ना तेवढं नेऊ खालून वरून. इथे खिडकी असते ना अजून अख्खी हवा पास झाली असती माहिती का राव. आता तसं एवढं गरम नाही होत तेवढं आत गरम होतं, बाहेर नाही होत. ॲटलीस्ट हवा लागते वरून खिडकी भेटून म्हणून नाही का. मग गाडा आवळाच होता पण गाडा आवळताच येत नाही आम्हाला. कारण त्या झाल्या तारा बिरा सगळ्यांनी निसाटला अख्खा गाडा. हो इथंच पडलाय गाडा आमचा. हे सगळं बांबू बिंबू निघलाय रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 12 वाजल्यात. सकाळ धरून आंघोळच नाही केली मी. आता गोठ्यात जायचं खाली आपल्याला वासरांना धुवायला. उद्या नाही आपल्याला गाठात तिकडे जरेवाडीला. संतोष शेट आलाय, आपला नवीन आचारी भेटलाय, तो एक आलाय, त्याला भेटू जरा. सकाळी उरकलं होतं लवकर 7 वाजताच गेलो तुम्ही. उरकून बिरकून रेडी झालतो पण परत झोपलो नाही. झोपच नव्हतं झालं रात्री. ते काम केलं म्हणून झोपलो. म्हणून असं बंद व्हायचे तसं बंद व्हायचे त्यांना. दादा सेठ म्हणलं बा आता अशी आंघोळबाई पण होऊन जाईल. मग बेकार म्हणून लागतं राव. संतोष शेठ बांबू घे रे. खिडकी उघडली बंद झाली होई. ही खिडकी उघड ना, गरम व्हायला जरा थोडं. त्यांना पाणी पाहतो गाडीचा घ्या ना, गाड्या जाऊ ते काढवा घे मग. बाया अरे तू येतो बा ना, आला नाही मध्येच गायब झाला घरी. हा मग आता तुम्ही बार नेपाळवरून आली इकडे, आता इथून एवढं करायला जावा बस. लवकर लांबच आहे. इथं सगळी सुविधा आहे आपल्याकडे. मग बघितलं का, हॉटेल पण आतमध्ये दाखवले, बघितले ना. काही टेन्शन नाही आपल्याला. हे रूम तुझ्याकडे होते ना, फक्त रूम नाही दाखवले त्याला. त्याला फक्त बाहेरून दाखवले, आतमध्ये रूम नाही म्हटलो. अरे लई आहे सगळं ओके. जाऊ सकाळी धुतलंच नाही मी. म्हणलं वासर धुता येईल ना, त्यावेळेस धुता येईल म्हणलं सगळं. मग आता यांना धुवायचेच आपले 12 वाजलेत. पाणी पिणी पाजून धुवून टाकतो यांना. इथे खिडकी असते ना अजून अख्खी हवा पास झाली असती माहिती का राव. आता तसं एवढं गरम नाही होत तेवढं आत गरम होतं, बाहेर नाही होत. ॲटलीस्ट हवा लागते वरून खिडकी भेटून म्हणून नाही का. मोकळं आहे ना. हो यांना धुवून बिवून काढली दोघांना आणि इथं बांधली. थोड्या वेळ आत बांधली होती, परत म्हणलं रॉक आता 1 वाजलाय, मोकार गरम व्हायला लागले ह्यात. यांना बाहेर बाजू यांच्या जागे म्हणलं. मग आता डायरेक्ट 6 वाजता यायचं परत गोठ्यात. सकाळ धरून आंघोळच नव्हतं गेली, म्हणलं हे पण काम पूर्ण होऊन जाईल. बाईक चालवलं माझा लय कटाळा आलता सकाळी. 7 वाजता उठून आलो. कोण बिरकोन सगळं गेलो होतो आणि उरकलं घरी गेलो, परत झोपलो निवांत. काय करणार तेव्हा रात्री झोप नाही आली. असं बा डोळे हे आलं तर महापार दुखायला लागलं होतं रे. तरी उठून कसं बस 7 वाजता आलो तुम्ही. उठून बिटून आलो. मग हे उरकलं इथलं धुतलं बिटलं होतं. म्हटलं यांना धुवायच्यातच ना, त्यावेळेस धुवून काढता येईन. धुतलं सगळं गोटा बिटा काय धुवून काढला सगळा. आता बघताय ना दिवसभर आज अख्खा दिवस त्याला काडब्या ठेवायचा आपल्याला. विमाला लक्ष्मीला हा हिरवा आपल्याकडं, याला काडब्यावरच ठेवायचा. हो सकाळी काडबा टाकलेला, आता टाकलं परत. वासरू पळून आलो ना तेव्हापासून जरा खाणं पिणं सगळं चेंज झालं वासराचं. तब्येत पण झाली जरा थोडीफार. एवढी नाही म्हणते ना बरं का पाहिजे तशी. खाण्यात फरक पडला. चालत असेल तू शेठ. मी जातो घरी, आंघोळ बिंघोळ करतो ना जरा. आंघोळ बिंघोळ करून जेवून परत 5 वाजता येऊ. मग
2,000 years later. हो आत्ता जवळपास ना एक चालू नाही हॅलो आता शिकायला झालं आहे आत्ता जवळपास ना 1:30 वाजल्यात खाली गोठ्यात आलेलो आहे मी सकाळ धरून आज आराम केला निवांत बसलो गोटी पाडून घेतो ती वरची थोडीफार आहे ना आपल्या शाळू त्याची गोटी करून घ्यायची संतोष शेट येतोय खाली रानात जाऊन येऊ जरा नेमकी आता आणला मका चाराची म्हणून मका नाही आणली मी पण आणून ठेवायला लागणार आहे उद्या आल्या चारा मोकळं होईन थोडीफार घेऊन येऊ ना यांना आज बांधून घेतो आंबवून बिंबवून टाकून सज्ज करतो यांचं सगळं खाली रानात आलो आम्ही गोट्यातलं सगळं उरकलं दोघांचं आम्हाला शेण झाडून खायला प्यायला टाकलं रानात आलो डायरेक्ट उद्या आम्हाला पळवायला नाही जात ना तर सकाळी मी काढबास टाकणार आहे पण संध्याकाळी आणि उद्या सकाळी मका लागन मका कापायला आलो आहे आम्ही जेवढ नेता येईल ना तेवढं नेऊ खालून वरून पाणी दिलेलं आहे नेमकं आम्ही वरून आणि नेता यायचं आपल्याला तार लागली तर पाणी पिऊ म्हणलं विहिरीचं शर्टच वाला आला गामाने अख्खा इथं माईक लावता आलं आहे आता बघा माईक बंद आहे विदाऊट माईक कसा आवाज येतोय ना मला कमेंट करून सांगा विथ माईक विदाऊट माईक नाही का आपला फरक लगेच कळन पाणी भरपूर विहिरीला राव पाणी कोण उपसा ना आता कोणाची पिकं आहे दावा आता सगळ्यांचं ते मग आपलं शाळू आहे इथं काय त्याला इथं ऊस आहे खाली बाजारे निघायला लागलेत ना आता हां चालू करू संतोष इकडलं बटन दाब काठीनी त्याने दाब अरे त्याला माग आहे की प्लास्टिक ते यायला पक्का जीवाला घाबरत होतो राव मला इतका झटका बसलेला आहे ना घरात चल चालू कर नाही ना पलीकडे ऑलरेडी हा या बघ की चालू आहे मग वर चालू असेल कंपनीवाल्यांक चालू आहे दूर चालू आहे मग इकडं पाणी का पडायला आणि त्याला पाईप पुढं काय झाला कॉक चालू करायला असं नाही इथं काय ना आलोय रानात त्याला पाईप पुढं काय कुठला ते काय लागते जावा नाही पहिलं इथं पाईप होतं ना डायरेक्ट थोडासा अरे तो बोरचा होता रे हा तो बोरचा पाईप आता कुठं बोर चालू जातो नाही ना मोटर कोणी चालू ठेवलेली कोणाचं चालू असं तू मोठं आलेलं आहे थोडंच मोठं आहे मका ते गावात काय आलं गावतात औषध नाही ना मारलं बारीक राहिली आता गाव मका लय जड असती Two 2,000 years later. तर जवळपास आहे ना 11:30 वाजलेत वाटेल मी परत जेवून बिवून आलो डायरेक्ट एडिट केला व्हिडिओ आजचा 2-3 व्हिडिओ होते माझ्या बॅकअपला ते सगळे एडिट केले अपलोड केले लय काम होतं राव परत मग निवांत आलो घरी खाली जेवून बिवून गाडा आवळाच होतं पण गाडा आवळताच येत नाही आम्हाला कारण त्या झाल्या तारा बिरा सगळ्यांनी निसाटला अख्खा गाडा हो इथंच पडला गाडा आमचा हे सगळं बांबू बिंबू निघलं डायरेक्ट हे ना जॉईंट करताच येणार ना याला अख्खा 1 दिवस लागेल मग आम्ही सालकर मामाचा गाडा आणला आता पण टी शर्ट आणतात खाली आता ना बाहेर कुठं हां आण आडवा करून तिकड लावडा आहे तिकडंच पुढंच ते आपल्या गाड्या शेजारी हां इथं सरळ
अरे तिथं बांधणं त्याला लावणार बांधणार मी उद्या गाडा आणला आम्ही आता काय नाही प्रॉब्लेम आता नाही गाडी आपली गाडीत टाकायचं आणायचं ए मला येऊ दे ना घरी आता मी पण येणार त्यांच्या का हो गाडा इथं लावलाय मामाचा ए कुठं आला रे नाही बाहेर ठेवायला नाही का इथंच बाहेर ठेवून दिलाय गाडा आम्ही ना बारीकच्या बारीक गाडा एकदम पण आमच्यापेक्षा जास्त वजन याचं जास्त म्हणजे लय जास्त नाही थोडंची चला ओके यांचं झालं उरकलं इथं आता